नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण पार्थ आणि काव्या हे त्या घरी राहिलेले आहेत त्या गावी, कारण रस्त्यात दरड कोसळलेली आहे. तर इकडे पार्थ आणि काव्या दोघंही खूपच छान असे तयार झालेले आहेत, म्हणजे अगदी गावाकडचा लूक आपल्याला पाहायला मिळतो. तर लाईट गेलेली असते आणि पार्थ काव्याच्या जवळ आलेला आहे. त्याच्या हातामध्ये कंदील आहे आणि कंदील घेऊन तो काव्याकडे पाहत आहे. पण इकडे आता नंदिनीला संकटाशी सामना करावा लागत आहे. काव्य आणि पार्थ दोघेही तिच्यासोबत नाहीत. जीवा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे, परंतु वसु आत्या मात्र जरा जास्तच पुढची निघालेली आहे. आता नंदिनीने सगळे पुरावे जे दाखवलेले होते, जे पुरावे नंदिनीकडे होते, ते पुरावे नष्ट झालेले असतात. नंदिनीने आता 24 तासांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. 24 तासात नंदिनी म्हणते की मी असा पुरावा आणून देणार आहे की सगळ्यांना कळणार आहे, कारण यांनी माझ्याकडचे जरी पुरावे नष्ट केलेले असले तरीही चोर नेहमी काही ना काही गोष्टी मागे सोडत असतो. आता ते चित्र घेऊन नंदिनी दाखवायला आलेली असते, पण रम्या मात्र येते आणि म्हणते की जर तू 24 तासात पुरावा आणू शकली नाहीस तर तुला हे घर सोडावं लागेल. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की चॅलेंज ॲक्सेप्टेड. कारण नंदिनीचा जो कॉन्फिडन्स आहे तो खरा आहे. नंदिनीला सत्य माहिती आहे, त्यामुळेच तर नंदिनीने हा विचार केलेला आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. कारण आता रम्याने काहीही केलं, कितीही कांगावा केला, तरीही नंदिनीला माहिती आहे की तिने काय केलेलं आहे, तिने कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं नंदिनीला माहिती आहे. आणि त्यामुळंच नंदिनीनं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करत रम्याची वाट लावायचं ठरवलेलं आहे. तर रम्या आणि वसु आत्याने कितीही प्लॅनिंग केले आणि काहीही केलं तरीही आता नंदिनी ही गोष्ट आता सिद्ध करणारच आहे की वसु आत्या किती खोटारडी आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे नंदिनी सांगत असते की हो, त्या लग्नातून मला किडनॅप करणाऱ्या वसु आत्या होत्या. तेव्हा मात्र मानिनी म्हणते, अगं नंदिनी काय बोलतेस तू, हे खरं आहे सगळं? तेव्हा नंदिनी सांगू लागते की हो, हे सगळं खरं आहे. मला लग्नातून वसु आत्यांनी किडनॅप केलेलं आहे, हे सगळं मानिनीला ती सांगत असते. तेव्हा विक्रम म्हणत असतो की नंदिनी, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे की तू खोटं बोलणार नाहीस, पण वसु आत्या? तेव्हा नंदिनी म्हणते की हो. तेव्हा वसु आत्या म्हणायला लागते, बघितलंस का विक्रम, ही काहीही बोलतीये आणि आता तुम्ही सगळेजण हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहात. तेव्हा मात्र जीवा त्याचबरोबर विक्रम सगळेजण तिथं असतात आणि वसु आता खोटं बोलायला सुरुवात करते. नंदिनीला माहितीच नसतं की वसु आत्या किती पोहोचलेली आहे, कोणत्या थराला जाऊ शकते. इकडे आता जीवा आणि इकडे पार्थ आणि रम्या काव्या दोघंही एका घराच्या जवळ आलेले असतात. काव्या म्हणत असते की अहो आवाज येतोय, म्हणजे कोणीतरी आहे नाही ते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, कसला आवाज येतोय? तर तो भांडणांचा आवाज असतो. तर काव्या म्हणत असते की अहो नवरा बायकोंचं भांडण असणार आहे, दुसरं काय त्याच्यामध्ये. आणि त्यांनी ज्या दादांच्या गाडीची चेन लावून दिलेली असते त्या दादांना त्यांची बायको ओरडून ओरडून बोलत असते. ती म्हणत असते की कुठे थांबला होता एवढ्या वेळ, सांगा, पत्ते कुठत बसलेला होता का, काय चाललेलं होतं तुमचं, मला कळलं पाहिजे. अशा पद्धतीने बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा त्यांनी बकेटभर पाणी आणलेलं असतं आणि त्या दादांच्या अंगावरती त्या पाणी ओतणार असतात आणि मध्ये पार्थ आणि काव्य येतात आणि ते दोघंजण पूर्ण ओलेचिंब झालेले असतात. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की अगं मी यांना ओळखतोय, यांना विचार, यांनीच मला चेन लावून दिली ती. तेव्हा ती म्हणते की आता काय तुमच्या धोत्राला चेन आहे की काय? तेव्हा ते सांगत असतात, अगं धोत्राच्या चेनचं नाही ग, तुला माहिती आहे का, सायकलची चेन निघलेली होती आणि ती चेन लावायला यांनी मला मदत केलेली आहे. तेव्हा ते दादा म्हणतात की अहो ही माझी बायको, म्हणून तर मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो ना मला लवकर घरी गेलं पाहिजे. तेव्हा ती म्हणत असते, हे पण तुझ्याबरोबर पत्ते कुठत बसलेले का, नक्की काय चाललेलं यांचं, आणि हे कोण आहेत? अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता काव्यामध्ये आलेली असते आणि त्या म्हणत असतात की तुम्ही इथे कशाला आलेला आहात. तेव्हा काव्याला इकडे पार्थ सांगू लागतो की यांना ना वॉशरूमला जायचं आहे. त्याचबरोबर त्या म्हणत असतात की तू कोण आहेस, म्हणजे तू असं कोण आहेस, असं म्हणत पार्थला बोलत असतात. तेव्हा पार्थ सांगत असतो की मी आर्किटेक्चर आहे. आता आर्किटेक्चर म्हणल्यानंतर त्यांना काही कळत नाही. तेव्हा काव्या सांगत असते की गवंडी हो गवंडी, असं म्हणत काव्या सांगत असते. त्यावेळेस काव्याने ते सांगितल्यानंतर त्यांना काव्या आणि पार्थ सांगत असतात की हिला वॉशरूमला जायचं होतं म्हणून आम्ही आलेलो आहे. आता वॉशरूमला म्हणल्यावर त्यांना कळत नाही. तेव्हा इकडे परसाकडे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा लक्षात येतं, दोघंही हसत असतात आणि पार्थला मात्र गवंडी म्हणल्यावर जरा नवलच वाटलेलं असतं.
काही मला सहजच गौंडी म्हणून गेली. ह्या गोष्टीचा त्याला थोडंसं रागही आलेला असतो. हे सगळेजण बोलत असतात आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की प्लीज मला जायचं आहे. तेव्हा त्या म्हणतात की परसाकडे जा, पुढे जा आणि उजव्या अंगाला जा. असं सगळं बोलणं त्यांचं चालू असतं. तेव्हा मात्र काव्या आता आतमध्ये जाते आणि पार्थ म्हणत असतो की काय आहे हे सगळं. तेव्हा काव्या म्हणत असते की अहो शांत व्हा जरा, असं म्हणत काव्या शांत करत असते. त्यानंतर त्या विचारत असतात की आता पुढे काय करणार आहोत. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आता कुठे दरड कोसळलेली होती, गाडी आमच्याकडे आहे, गाडी आम्ही साईडला लावलेली आहे आणि मग इकडे आलेलो होतो. आता कुठेतरी हॉटेल वगैरे बघू आणि राहू. तेव्हा त्या मावशी म्हणू लागतात की हॉटेलवर राहायचंय, पोरगी आहे जवळ आणि हे सगळं काय चाललेलं आहे, तिला असं घेऊन हॉटेलवर कुठं राहणार आहे आणि दिसतंय का कुठं हॉटेल. तेव्हा मात्र इकडे लगेचच पार्थ म्हणतो की मग आम्ही गाडीत थांबू. तेव्हा त्या म्हणतात की गाडीत थांबणार आहे का, आहे ना इथं घर आमचं, आमच्या घरी राहा. काव्याला जायला सांगितलं जातं. तेव्हा मात्र हे दोघं जण बोलत असतात आणि मग काव्या कोण आहे तर काव्या कारभारी नाही यांची हे ऐकल्यानंतर मात्र तिला बरं वाटलेलं असतं. हे दोघं जण घरी आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीनं चाललेल्या असतात. तेव्हा त्या म्हणत असतात की चला कापडं देते बदलायला तुम्हाला, एवढं भिजलेलं आहात ना तुम्ही, म्हणजे आता स्वतःच पाणी टाकले, स्वतःच भिजवले आणि आता कपडे बदलायला देणार आहे, असं त्यांचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता पार्थ म्हणत असतो की हो चालेल आणि खूप छान पद्धतीनं त्या बोलत असतात. अहो ते काय म्हणतात ना ते अतिथी देवो भव. मग आपण तुम्ही आता इथे आलेला आहात ना, तेव्हा ते म्हणत असतात की मगाशी तुम्ही मला चेन लावायला मदत केली की नाही, मग आता आम्ही तुमची मदत करतोय, एवढंच आहे. अशा पद्धतीनं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते की आपल्याकडे ऑप्शन आहे का, राहूया ना आपण इथेच, असं बोलणं चालू असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो की ठीक आहे चालेल. आणि मग पार्थ म्हणत असतो की घरी कॉल करून कळवतो मी, आणि तो मोबाईल काढतो आणि तो म्हणतो की अरे याच्यात पाणी गेलं वाटतं. तेव्हा त्या ताई म्हणत असतात की द्या इकडं माझ्याकडे आणि मी तो तांदळाच्या डब्यात ठेवते, नीट होईल नंतर थोड्या वेळाने. आता मात्र यांचं राहणं हे फिक्स झालेलं आहे आणि मग त्या या दोघांना घेऊन निघालेले असतात. इकडे वसू आत्या मात्र आता म्हणत असते की काय माझ्यावर तू वाटेल ते आरोप करते, त्याला पुरावा काय आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की आहे पुरावा माझ्याकडे, कारण यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर आहे आणि मी जीवा यांची शपथ घेऊन सांगते मी खोटं बोलत नाहीये. तेव्हा विक्रम सुद्धा म्हणत असतो की कसं आहे, नंदिनी कधीच खोटं बोलत नाहीये, नंदिनी कधीच कोणावरती आरोप करत नाहीये. तेव्हा जीवाही म्हणत असतो की हो माझा नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे, नंदिनी कधीच खोटं बोलणार नाहीये, हे मला माहिती आहे, असं जीवा सुद्धा सांगत असतो. आणि वसुआत्याची मात्र आता इकडे वाट लागलेली असते. परंतु वसुआत्या पण अगदी पुढची निघालेली असते. ती म्हणत असते की नाही, काय पुरावा हिच्याकडे, माझ्या विरोधात कोणता पुरावा आहे असा म्हणून ही माझ्यावर आरोप करते, अशा पद्धतीनं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते की आहे माझ्याकडे तुमच्या विरोधात पुरावा आहे. तेव्हा वसू म्हणत असते की सांग ना मग कोणता पुरावा आहे तुझ्याकडे, दाखव सगळ्यांना, आहे ना पुरावा तुझ्याकडे. तेव्हा नंदिनी म्हणते की यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर आहे आणि दीपकच्या मदतीने यांनी मला किडनॅप केलेलं होतं. तेव्हा मानिनी त्याचबरोबर घरातील सर्वजण पाहत असतात, म्हणजे यांचा कोणाचाच नंदिनीवरती विश्वास बसत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नंदिनीला आता सगळेजण प्रश्न विचारू लागतात. तेव्हा नंदिनीला आठवत असतं, नंदिनी म्हणते मगाशीच मी यांच्या मोबाईलमध्ये तो नंबर बघितलेला आहे आणि त्यांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळेजण म्हणू लागतात की काय. तेव्हा वसू म्हणते काय म्हणजे काय, नाही आहे तुमचा हिच्यावरती विश्वास आहे का, म्हणजे मी इतक्या दिवस या घरात राहते आणि विक्रम तू हिची बाजू घेतोयस माझ्याशी हे करून, असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते. तिला ऐकूनच घ्यायचं नसतं, कारण तिला माहिती असतं की ती अडकली जाणार आहे आणि म्हणूनच वसुआत्याची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि त्यासोबतच वसुआत्या म्हणत असते की नाही माझ्याकडे कोणाचा नंबरच नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की आता काही वेळापूर्वी मी तुमच्या मोबाईलमध्ये तो नंबर बघितलेला आहे. तेव्हा ती म्हणते तोच ना तो हिचा लवर, मला काय करायचंय त्याच्याशी. अशा पद्धतीने वसुआत्या बोलत असते. तिला जराही लाज वाटत नसते की आपण एखाद्याबद्दल किती वाईट बोलतोय किंवा आपल्याच घरच्या सुनेवर नको ते आरोप करतोय. तेव्हा जीवा मात्र म्हणत असतो की वसुआत्या एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याशी नंदिनीचा काही संबंध नव्हता, तो नंदिनीच्या मागं लागलेला होता, एवढं लक्षात ठेव, असं जीवाने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. परंतु तरीही वसुआत्या मात्र ऐकायला तयार नसते. नंदिनी म्हणत असते की आता काही वेळापूर्वी मी तो नंबर वसुआत्यांच्या मोबाईलमध्ये बघितलेला आहे
तेव्हा मात्र वसू म्हणत असते की ही मुलगी वाटेल ते आरोप तुम्ही माझ्यावर करते आणि तुम्ही सगळेजण हिच्यावरती विश्वास ठेवणार आहात. कारण नंदिनीला आठवत असतं मग काही वेळापूर्वी वसू आत्या म्हणालेली होती की बघूया कोणावर विश्वास ठेवताय, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. आणि खरंच घरातले आता नंदिनीला जाब विचारत असतात. या गोष्टीचं नंदिनीला वाईट वाटत असतं. कारण काहीही झालं तरीही नंदिनी खोटं बोलत नाहीये हे जरी माहीत असलं तरीही वसू आत्या आता कांगावा करत असते. मी काय खोटं बोलते आणि मी कशाला खोटं बोलू, माझंच घर आहे, मी खोटं बोलायची काय गरज आहे, असा कांगावा तिचा चाललेला असतो. आणि आता सगळ्यांच्या समोर मग विक्रम म्हणतो की बघू तुझा मोबाईल, असं म्हणत आता तो मोबाईल मागतो. आणि खरंच त्या मोबाईलमध्ये आता नंबर नसतो आणि त्यामुळं खूप मोठा गोंधळ होतो. कारण ती म्हणते की बघ माझ्या मोबाईलमध्ये आहे का नंबर, आणि नंबर तिच्या मोबाईलमध्ये नसतो. आणि इकडे विक्रम सांगू लागतो की नाही, या मोबाईलमध्ये तर नंबर नाही आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की नंदिनी तर सांगते की मोबाईलमध्ये नंबर आहे आणि वसू आत्याच्या मोबाईलमध्ये तर नंबर नाही आहे. आता काय करायचं, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आणि तेव्हा मात्र आता विक्रम सांगतो की नाही आहे, नंदिनी सांगते तसं या मोबाईलमध्ये कोणताही नंबर नाही. आता मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. आता करायचं काय, नंदिनीला प्रश्न पडलाय. नंदिनी सरळ सांगत आहे की मी अजिबात खोटं बोलत नाही आहे, मी जीवाची शपथ घेऊन सांगते, असं नंदिनीने सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. पण वसूचा कांगावा मात्र सुरू होतो. आणि इकडे नंदिनीला विचारलं जातं की नक्की काय आहे, काय पुरावा आहे तुझ्याकडे. नंदिनी म्हणते आहे की आहे, माझ्याकडे आणखी एक खणखणीत पुरावा आहे, तो पुरावा दाखवते मी सगळ्यांना, म्हणजे कळेल तुम्हाला, असं नंदिनी बोलत असते. काव्याने मराठमोळी नऊवारी साडी परिधान केलेली आहे आणि ती खूपच गोड दिसत आहे. त्या मावशी तिला पाहतात तेव्हा त्या अगदी तिची स्तुती करतात आणि म्हणतात किती गोड दिसतेस तू, असं म्हणून त्यांनी तिची नजर देखील काढलेली असते. पण तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं ते काव्याच्या कपाळाकडं आणि त्या आश्चर्यचकित होऊन म्हणतात, म्हणजे तुझं लगीन झालंय ना? काव्या म्हणते, हो झालंय तर. अगं मग तुझ्या डोक्याला कुंकू कसं काय नाही आहे, असा आश्चर्यकारक प्रश्न त्यांनी विचारलेला असतो. तेव्हा काव्या म्हणते, टिकली आहे की. मावशी म्हणतात, अगं टिकलीचं काय, टिकली तर टिकली नाही तर हुकली. थांब, मी ना तुला कुंकू लावते, मग कशी गोड दिसशील बघ तू, असं म्हणून ते तिला कुंकू लावण्यासाठी सांगतात. काव्या त्यांचं सगळं काही ऐकत असते. काव्याला ती एक एक गोष्ट सांगत असतात. काव्याला त्या सांगतात की आता कुंकू लावलं ना त्यानंतर आपल्याला छानपैकी स्वयंपाक करायचा आहे. काव्याला माहिती नसतं की स्वयंपाक करायचा आहे तो पण चुलीवर करायचा आहे आणि भाकरी बनवायच्या आहेत. अगोदर कुंकू लावते असं म्हणून त्यांनी त्यांच्या देवघरात जाऊन कुंकुवाचा करंडा घेऊन येते असं काव्याला सांगतात. आता बघ, कुंकू लावल्यानंतर तू अजूनच गोड दिसशील, कारण या साडीमध्ये तू अगोदरच खूप छान दिसते, असं म्हणून त्या आता कुंकुवाचा करंडा आणायला जातात. कुंकुवाचा करंडा हातात घेऊन त्या काव्याकडे येतात. काव्या त्यांच्याकडं पाहतच राहते आणि आता त्यांनी काव्याला आडवं असं कुंकू लावलेलं असतं. लावताना देखील त्या म्हणतात की खरंच आज आहे ना तुझी दृष्टच काढली पाहिजे, अशी अक्षरशः दिसायला लागलेली आहे तू. तुझा नवरा तर बघ, तुला बघितलं ना एकदम खुशच होऊन जाईल, असं त्या म्हणतात. आणि जेव्हा खरोखरच त्या काव्याला आडवं कुंकू लावतात तेव्हा काव्याचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं. काव्या खूपच गोड दिसत असते आणि जेव्हा पार्थ हे सगळं पाहिल तेव्हा तो खुश झाल्यापासून राहणार नाही, हे देखील तेवढंच सत्य असतं. त्यानंतर त्या मावशी म्हणतात, चला आपल्याला आता भाकरी करायची आहे. हे ऐकल्यावर काव्याला मोठा शॉक बसतो. ती म्हणते, भाकऱ्या मला करता येत नाहीत. तेव्हा तर ती मावशी एकदम आश्चर्यचकित होते आणि म्हणते, म्हणजे तुला काहीच करता येत नाही? अगं तुझी सासू जिवंत आहे ना? तेव्हा काव्या म्हणते, हो मग आहे की. आणि मग तुझी सासू तुला कुटत नाही का असलं काही येत नाही म्हणल्यावर? तेव्हा काव्या म्हणते, नाही कुटत. मावशी म्हणतात, अगं बाई असं करू नको, चल आज मी तुला शिकवते की भाकऱ्या कशा बनवायच्या ते, आणि भाकऱ्या बनवायला शिका, त्याशिवाय काय खरं नाही. अगं संसार गोड व्हायचा म्हणलं तर स्वयंपाक गोड करता आला पाहिजे, असं त्या तिला सांगतात. पण आता काव्याला तर भाकऱ्या पण येत नाहीयेत आणि त्यात चुलीवर करायच्यात ते देखील येत नाही. पण या मावशी तिला सांगतायत, मी सगळं तुला शिकवते, तू काही सुद्धा काळजी करू नको. इकडे नंदिनीने आता पिहूला आणलेलं आहे आणि त्या पिहूला सर्वांसमोर घेऊन आली, ती पिहूला सर्वांसमोर घेऊन आली आहे. आणि आता पिहूने सांगायचं आहे की मी स्वतः वसुंधराच्या खोलीच्या बाहेरून हे सगळं ऐकलेलं आहे. पण बिचारी पिहू अगदी घाबरून गेलेली आहे. आत्ताच काउन्सिलर येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळं पिहूनं थोडंसं धाडस एकवटलेलं आहे
पण वसुंधरा आणि रम्या समोर असताना त्यांच्या समोर सत्य सांगण्याचं धाडस पिहूच्या नजरेमध्ये मात्र आपल्याला अजिबात दिसत नाहीये. वसुंधराला पाहिल्याबरोबरच ती अगदी घाबरून गेलेली आहे. वसुंधरा तिच्याकडं अतिशय रागानं पाहत आहे. वसुंधराला माहिती आहे की जर काही खरं बोलली तर आपलं काही खरं नाही. पण त्याच वेळी नंदिनीने तिला समजावून सांगितलंय, हे बघ पिहू, कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तुला जो काय त्रास झाला होता तो यांच्यामुळे झाला होता ते आता मला समजलेलं आहे. त्यामुळं तू सगळं काही व्यवस्थितपणे सर्वांसमोर सांग आणि यांचं सत्य काय आहे ते सर्वांना कळू दे, असं म्हणून नंदिनीने पिहूला बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिहू मात्र एकदम सदमा बसल्यासारखं शांत बसलेले आहे. पिहूला माहिती आहे आपण जर का बोललो तर ही बाई म्हणजे वसुंधरा आपल्याला सोडणार नाहीये. पण वसुंधराच्या समोर पिहू उभारली आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पिहूला वारंवार त्याच गोष्टी आठवत आहेत की जेव्हा वसुंधरा आणि रम्या एकमेकींशी बोलत होत्या तेव्हा वसुंधराने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की नंदिनीचं अपहरण करण्याचं सगळं कारस्थान दीपक मार्फत मीच केलेलं आहे. आणि ते वाक्य तिने जसंच्या तसं ऐकलेलं असतं आणि ते ऐकल्यापासूनच तिला खूपच मनस्ताप आणि त्रास झालेला असतो. पण आता तेच वाक्य तिला रिपीट करायचं आहे. तिची आई देखील तिच्या पाठीशी आहे. आई देखील तिला म्हणते की जे सत्य असेल ते तू सांगून टाक. तर तिचे वडील देखील म्हणतात तू घाबरायची काहीच गरज नाहीये, तुला जे माहीत असेल ते सांगून टाक आणि जे सत्य आणि खरं आहे ना ते सांगायलाच पाहिजे, असं तिला वडील म्हणतात. तेव्हा मात्र पिहूने तोंड उघडलेलं आहे आणि पिहूने स्पष्टपणे सांगितलंय की हो, यांनी हे सगळं काही म्हणलेलं होतं. आणि हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. विक्रमला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. पण पिहूने मात्र स्पष्टपणे सांगितलंय की हो, यांनी असं म्हणलेलं होतं की नंदिनीचं अपहरण करण्याचा प्लॅन हा दीपक मार्फत मीच केलेला आहे. हे ऐकल्यावर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वसुंधरा सर्वांच्या समोर तोंडावर पडलेली आहे कारण नंदिनीने अगदी योग्य असा पुरावा दिलेला आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर पिहूचे वडील, पिहूची आई, विक्रम, मानिनी आणि जीवा यांना मोठा धक्काच बसलेला आहे. त्यांचा त्यांच्या कानावरच विश्वास बसत नाहीये. तर इकडे रम्याला समजले की आता आपलं काहीच खरं नाही कारण पिहूने अगदी योग्य वेळेला येऊन सगळं काही सत्य सांगितलेलं आहे. इकडे काव्या चुलीवर भाकरी बनवत आहे. तिला पीठ देखील मळता येत नाही. पण त्या मावशी मात्र तिच्याकडून सगळं काही करून घेत आहेत आणि तिला सगळं काही शिकवतायत. अगं, पीठ चांगलं मळायचं असतं तर भाकरी कशी टारा फुगते. तुला जेवढा राग नवऱ्यावर येत असेल ना सगळा त्या पिठावर काढ आणि असं मळ का नाही की एकदम छान मळलं गेलं पाहिजे. तेव्हा काव्या ताटच उचलते आणि मळायला लागते. तेव्हा त्या मावशी म्हणतात की अगं तसं उचलून नसतं मळायचं, खाली ठेव आणि खाली ठेवून मळायचं. सगळ्या नवऱ्यावरचा राग त्या पिठावर काढायचा आणि छान मळायचं. जेवढं तू चांगलं पीठ मळशील ना तेवढी भाकरी एकदम गोड लागत असते, असं म्हणून त्या तिला सगळं काही शिकवत असतात. भाकरीला पाणी कसं लावायचं, भाकरी कशी फुगली पाहिजे, चुलीमध्ये जाळ कसा घालायचा, या सगळ्या गोष्टी त्या तिला शिकवत असतात. आणि काव्या पण शांतपणे ते सगळं ऐकत असते. कधीच कोणाचं न ऐकणारी काव्या मावशींचं मात्र अगदी व्यवस्थितपणे ऐकत असते कारण तिला माहिती आहे की या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, आपल्याला आश्रय दिलेला आहे आणि आपण जी भाकरी करतोय ती भाकरी पार्थ खाणार आहे आणि त्यामध्ये ते अतिशय प्रेमाने सर्व काही करत आहे. मावशींना देखील समजतं की या मुलीला स्वयंपाक येत नाहीये पण तिची करण्याची इच्छा मात्र आहे, तिची शिकण्याची इच्छा मात्र आहे. हे देखील त्या मावशींच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून त्या तिला अगदी व्यवस्थितपणे सगळी गोष्ट सांगत असतात. भाकरी थापण्यापासून, भाकरी टाकण्यापासून, भाकरीला कसं पाणी लावायचं या सर्व गोष्टी मावशींनी सांगितलेल्या असतात आणि काव्यानं अगदी व्यवस्थितपणे त्या केलेल्या असतात. पार्थ जेव्हा हे सगळं येऊन पाहतो तेव्हा त्याला तर मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. एरवी भांडणारी, चिडचिड करणारी काव्या तेथे मात्र शांतपणे सगळं काही करत असते. एवढंच नव्हे तर चुलीवरती भाकरी बनवत असते. या गोष्टीवरचा पार्थला विश्वासच बसत नसतो. पण तो पाहतो की स्वतः काव्या अक्षरशः भाकरीला पाणी लावून स्वतः भाकरी बनवत आहे. हाताच्या चटक्याची पर्वा न करता भाकरीची पर्वा ती करत आहे.
आता इकडे पिहूच खोटं बोलते असं सांगायला सुरुवात केलेली आहे. हे पिहू काय आहे माहीत आहे ना, या अगोदर देखील पिहूने किती मोठे गोंधळ घालून ठेवलेले आहेत असं म्हणून आता वसुंधरा पिहूवरच आळ आणत आहे. पिहू ही बालिश आहे, काही बोलू शकते, तूच तिला शिकवलेलं असू शकतं असे देखील आरोप तिने करायला सुरुवात केलेली आहे. नंदिनी म्हणते, आता तुमचं पितळ उघडं पडल्यानंतर तुम्ही काही बोलू शकता, पण सगळ्यांचा विश्वास आता पिहूवर आहे. तर रम्याने आता यामध्ये उडी घेतलेली आहे. रम्या म्हणते, नंदिनी तू काहीच बोलू नको, ही पिहू कशी आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. मागच्या वेळेस आठवतंय ना, मी लव्ह लेटर लिहिलेलं होतं आणि त्यावर पार्थनेच लव्ह लेटर माझ्यासाठी लिहून आणलेलं होतं, तर ही म्हणली की नाही ते मी लिहिलेलं आहे, ही पिहूच खोटारडी आहे असं म्हणून रम्याने आता त्यामध्ये उडी घेतलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, तेव्हा देखील काहीही खोटं नव्हतं, तेव्हा देखील पार्थने लिहिलेलं नव्हतं आणि तसं पार्थने क्लिअर कट सर्वांच्या समोर सांगितलेलं देखील होतं. त्यामुळं पिहूला तुम्ही काहीच बोलायचं कारण नाहीये. आता तुमचं पितळ उघडं पडलंय तर तसं तुम्ही मान्य करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्या आता एकत्र एका रूममध्ये आहेत आणि पार्थच्या हातामध्ये कंदील आहे आणि त्या कंदिलाच्या उजेडात तो काव्याला निहाळत आहे. तिच्या बटा आहेत त्या कानाच्या मागं घेऊन जात आहे. खरं तर पार्थ आणि काव्या यांचा रोमॅन्स आपल्याला पाहायला मिळतोय. गावाकडे असणारे पार्थ आणि काव्या हे रोमॅन्टिक झालेले आपल्याला दिसत आहेत. तर इकडे नंदिनीने आता चॅलेंज दिलेला आहे, पुढच्या 24 तासामध्ये तुमच्या विरोधात जबरदस्त पुरावा मी सादर करणार आहे. तेव्हा रम्या म्हणते, बघा नाहीतर तुला घर सोडून जावं लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते की चॅलेंज ॲक्सेप्टेड, आता बघ मी काय करते असं म्हणून नंदिनीने तिला चॅलेंजच केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.